नमस्कार मित्रांनो, जय मल्हार जय काळेश्वरी। आज मध्य प्रदेश या ठिकाणी आलेलो आहे आणि कार्यक्रम होता माझा, त्या निमित्ताने मी आलो होतो या ठिकाणी। तसंच म्हटलं 12 ज्योतिर्लिंगातले असलेल्या भगवान ओंकारेश्वराचं दर्शन करण्यासाठी मी माझे काही शिष्य आम्ही आलेलो आहे। तर आपल्यालाही ओंकारेश्वराचं दर्शन व्हिडिओच्या मार्फत मी दाखवणार आहे। माता नर्मदा नदी या ठिकाणी कशी वाहते, इथलं बोटिंग प्रवास आणि इथलं सगळं काही तुम्हाला इन जनरल सगळ्या गोष्टी मी दाखवणार आहे। तर तुम्ही आवर्जून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि भगवान ओंकारेश्वराचं शेवटपर्यंत छान अशा पद्धतीने दर्शन घर बसल्या घ्या। नमस्कार। कशाला घेतो तो मेनू सोडतोय ना, त्याला महत्व आहे। आणि ये जो है ना, एक बैग में दे दो, 5 डालो, 5 मासे आहेत का? मच्छी है तो डाल सकते ना। नमस्कार सगळ्यांना। आज ओंकारेश्वरला आलेलो आहे। ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशात खंडवा या जिल्ह्यामध्ये आहे। हे नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं आहे। नर्मदा नदीमध्ये मांदाता अथवा शिवपुरी नामक बेटावर वसलेलं आहे। हे भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 4थे ज्योतिर्लिंग आहे। हे मोरटका गावापासून जवळपास 12 मैल म्हणजेच 20 किलोमीटर अंतरावर आहे। हे द्वीप हिंदू पवित्र चिन्ह ओंकाराच्या आकारामध्ये बनलेलं आहे। येथे 2 शिवमंदिर आहेत, ओंकारेश्वर आणि अमरेश्वर। ओंकारेश्वराचा डोंगर नर्मदा नदीकाठी असून त्याचा आकारच ओम सारखा आहे। नर्मदा नदी भारतातील पवित्र समजली जाणारी नदी आहे। ओंकारेश्वर येथे एकूण 68 तीर्थे आहेत। याशिवाय 2 ज्योतिस्वरूप लिंगांसहित 108 प्रभावशाली शिवलिंग आहेत। मध्य प्रदेशात प्रसिद्ध 12 ज्योतिर्लिंगांपैकी 2 ज्योतिर्लिंग या ठिकाणी आहेत। एक महाकाल नावाचे उज्जैनमध्ये आहेत व दुसरे अमलेश्वर नावाचे ओंकारेश्वर या ठिकाणी आहे। ओंकारेश्वराला आलेलो आहे। ज्योतिर्लिंगांमधलं 4थं ज्योतिर्लिंग आहे आणि या ज्योतिर्लिंगामध्ये 2 नद्यांचा संगम होतो। या ठिकाणी नर्मदा नदी आणि कावेरी नदीचा या ठिकाणी संगम झालेला आहे। आणि आपण पाहतोय हे जे माझ्या मागे जे पर्वत आपल्याला दिसतोय, हा ओंकारेश्वराचा पर्वत आहे। याच ठिकाणी भगवान ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग रूपामध्ये इथे प्रगट झालेले आहेत। या पर्वताच्या चारही बाजूला पाणी आहे। एक बाजूला कावेरी नदी आणि एक बाजूला नर्मदा नदी, अशा 2 पवित्र नद्यांच्या संगमावरती स्थान आहे। हे पूर्ण जो पर्वत आहे हा 11 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आहे। 11 किलोमीटर का ओम आकारामध्ये हे पर्वत आहे आणि 11 किलोमीटर एवढा मोठा परिसर या ठिकाणी आहे। या ठिकाणी जर तुम्ही पाहिले, या बाजूला माझ्या उजव्या बाजूला तर नर्मदा नदी आहे आणि माझ्या ह्या डाव्या बाजूला जर पाहिलं तर इकडे कावेरी नदी आहे। आणि मी जिथे उभा आहे या दोन्ही नद्यांचा या ठिकाणी संगम झालेला आहे। तर आपण या ठिकाणी संगमावरती 2 नद्यांची आपण पूजाही करणार आहोत। त्याचबरोबर मी थोडे पिठाचे गोळे आणलेले आहेत। या ठिकाणी भरपूर मासे आहेत। तर जलदेवतेची जेव्हा आपण पूजा करत असतो, त्या जलदेवतेबरोबर जे काही या ठिकाणी मासे आहेत, या मासेंची जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळेला आपल्यावर असलेले अरिष्ट आणि आपल्याला ज्या काही पैशाच्या अडचणी असतात त्या नक्कीच दूर होत असतात। त्यामुळं तुम्ही जरी या ठिकाणी आलेत तर आवर्जून जलदेवतेची पूजा म्हणजे नर्मदा नदी कावेरी नदी या पवित्र नद्यांचा संगम आहे, या संगमावरती पूजा करा। आणि त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी जी जलदेवता आहे या देवतेला जे मासे आहेत त्यांनाही खाऊ घाला आवर्जून। नक्कीच तुम्हालाही त्याचा फायदा होईल। आता आपण पुढे जाणार आहोत। पुन्हा आपण आता पुढे बाकीच्या बोटमधून तुम्हाला बाकीच्याही गोष्टी मी दाखवेल। त्याच्यामध्ये बोटमधून आपण ओंकारेश्वराचं दर्शन, ममलेश्वराचं दर्शन
त्याचबरोबर आदिगुरु शंकराचार्यांचं खूप मोठं स्टॅच्यू या ठिकाणी आहे, तेही तुम्हाला दाखवणार आहे. सगळं आपण पाहणार आहोत, तर शेवटपर्यंत नक्की आवर्जून पहा. आता आम्ही नर्मदेला आलेलो आहे, ओंकारेश्वराला आहे आणि ओंकारेश्वराला आपण जलदेवतेची पूजा करतोय. तर त्यासाठी इथे मिळत असलेल्याच वस्तू आपण घेतलेल्या आहेत. बघा, बेलाचं फळ, नशिबाने बेलाचंही फळ मला मिळालेलं आहे. बेल फळ प्युअर बेल आहे, हा 3 पानाचा बेल आहे चांगला. आणि पिवळी फुलं, गुलाबाचं फूल मिळालेलं आहे. आणि आपण इथे आता दिवा लावून नर्मदा मातेची आणि कावेरी मातेची इथं आपण पूजा करणार आहोत. जेव्हा जलदेवता प्रसन्न होते त्यावेळेला आपल्याला लक्ष्मी प्रसन्न होत असते असं सांगितलंय पुराणामध्ये. त्यामुळे तुम्ही जरी कुठेही जलदेवता असेल त्या ठिकाणी आवर्जून जलाची पूजा, नदीची पूजा आवर्जून करत जा. अजून पण भेटत आहे बरं का. हे बघा, आत्ता सेपरेट आउट झाले. ही कावेरी नदी आहे. आत्ता आपण जे पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं तिथं नर्मदा नदी होती. आता आपण कावेरी नदीच्या ठिकाणी आलेलो आहे. हे बघा, इकडनं कावेरी नदी येते आणि ह्या दोघींचं सेपरेट आउट इथं झालेलं आहे. बघा, इकडे नर्मदा गेली आहे आणि ह्या माझ्या मागच्या बाजूला कावेरी गेलेली आहे. आणि दोन्हीच्या मधोमध हा ओंकारेश्वराचा हा पर्वत आहे. आणि इथे आपण बघा आचमन करणार आहोत. बोटच्या दादांनी सांगितलंय की या महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांमधील एक ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग नर्मदा नदीच्या काठावर आहे. एकमेव असं ज्योतिर्लिंग आहे की ज्या ज्योतिर्लिंगाच्या तटावरनं एक महानदी वाहते आहे, तीच म्हणजे माता नर्मदा. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग इतर ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळे आहे कारण येथे महादेव 2 स्वरूपामध्ये आहेत. एक ओंकारेश्वर आणि दुसरे परमेश्वर रूपात. दोन्ही ज्योतिर्लिंग एकच आहेत आणि दोन्ही ज्योतिर्लिंगांचं दर्शन केल्याशिवाय हे ज्योतिर्लिंग पूर्ण होत नाही असंही म्हणलं आहे. पौराणिक कथेनुसार एकदा देवर्षी नारद फिरत असताना विंध्याचल पर्वतावर आले. विंध्याचल पर्वत स्वतःवर खूप अहंकारी होता आणि यामुळे तो देवर्षी नारद येताना पाहून सुद्धा तो त्यांच्यासमोर अहंकाराने उभा राहिला. देवर्षी नारदांसमोर आपल्या श्रेष्ठत्वाचे गुणगान तो गाऊ लागला आणि पर्वताचा हा अहंकार पाहून देवर्षीने त्याला मेरू पर्वताविषयी सांगितले. देवर्षी नारदाने मेरू पर्वत विंध्याचल पर्वतापेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे सांगितल्यामुळे विंध्याचल पर्वत खूप दुःखी झाला. महादेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी त्याने तपश्चर्या सुरू केली. नर्मदा नदीच्या काठावर ज्या ठिकाणी त्याने ओंकारलिंग होते त्या ठिकाणी त्या पर्वतावर 6 महिने त्याने कठोर तप केले. विंध्याचल पर्वताच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान महादेवाने त्याला दर्शन दिले आणि वरदान मागून घेण्यासाठी सांगितले. महादेवाने असे म्हटल्यानंतर वरदान म्हणून विंध्याचल पर्वताने त्याला बुद्धी प्रदान करण्यास सांगितले. यासोबत नेहमीसाठी या ठिकाणी स्थापित होण्याची विनंती केली. विंध्याचल पर्वताची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान महादेव याच ठिकाणी ओंकारलिंगातून 2 रूपामध्ये विभक्त झाले. एक ओंकार नावाने प्रसिद्ध झाले तर दुसरे पार्थिव मूर्तीमध्ये शिवज्योत स्वरूपात प्रस्थापित झाले, जे परमेश्वर नावाने प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे भगवान महादेव 2 रूपाने या ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगामध्ये स्थापित झाले. आता दर्शनाला आलोय. खूप छान अशी इथं बेलाची पानं आहेत, धोत्र्याचं फळ आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे रुईच्या फुलाची माळ आहे. शिवशंकराला रुईचं फूल हे खूप प्रिय आहे आणि त्यामुळे हे मला आवडीनं भेटलं इथं. छान पद्धतीने ते घेतलं आहे. आणि प्रसाद पण असा मिठाईचा प्रसाद असतो या ठिकाणी, ड्रायफ्रूट्सचा, तोही घेतलेला आहे. चला पुढे दर्शन करू.
एक अंगूठी की कीमत होगी 250।